नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत मालिकेचा महा एपिसोडच्या पहिल्या भागात आपण बघूया की भैरवी म्हणत असते सगळ्यांचं सत्य बाहेर काढायला अगदी उतावळे झालेले असतात, आता तुमचं सुद्धा सत्य वर येऊ द्या. सावली घाबरलेली असते आणि सावली आता सारंगचा हात पकडते. काय हो भैरवी, माई जे म्हणताय ते सगळं खोटं आहे ना, तुम्ही सांगा ना. आता सारंगने खाली मान घातलेली असते आणि तिलोत्तमा तो खूप घाबरून गेलेली असते. खरंच जे भैरवी म्हणते ते खरं आहे का? घाबरलेली असते. असं काही नाहीये, सांगा ना सारंग सर. रवी अगदी पुढे येते सारंगच्या आणि झाली ना रे सारंग, बोलती बंद झाली ना, बोल बोल खरं काय ते बोल. मुलीचा हात पकडते भैरवी आणि जगन्नाथच्या समोर उभं करते. जगन्नाथने सुद्धा खाली मान घातलेली असते. जे सत्य असतं ते सांगायचं असतं, पण फार विचित्र प्रकारे भैरवीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. विचार, तुझ्या बापाला विचार, एवढं मोठं सत्य तुझ्यापासून का लपवलं? अगं विचार, तुझ्या बापाला विचार. जगन्नाथने अगदी खाली मान घातलेली असते. काय बोलू आणि काय नाही जगन्नाथला सुचत नसतं. वेडी पिशी झालेली असते सावली आता जगन्नाथचा हात पकडते. मुलगी मानताना मग काय ते खरं सांगा, शपथ घ्या आणि सांगा हे सगळं खोटंय. स्वतःच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो जगन्नाथचा आणि सांगा सगळं खोटंय. जगन्नाथ म्हणतात, हे बघ लेकरा, तुला अंधारात नव्हतं ठेवायचं. मी खूप वेळा प्रयत्न केला सांगण्याचा, हिंमत झाली नाही. एक बाप म्हणून मी कमी पडलो. जगन्नाथजी म्हणतात, बेटा मला माफ कर, मीच सांगितलं होतं तुझ्यामुळे या घराचा वारसदार मिळणार आहे. त्या माझ्या विद्येचा इतका अभिमान वाटला, पण नंतर दिवस खूप बेचैन वाटत होतो म्हणून पत्रिका उघडली आणि अभ्यास करत बसलो. तो बघतो तर काय, हे सत्य माझ्या समोर आलं. तेव्हा माझ्या विद्येचा मला इतका राग आला आणि स्वतःचाही राग यायला लागला की मी हे काय बघतोय, हे चुकीचं आहे. देवाने काय खेळ मांडला आणि काय नाही खरंच माहित नाही, पण समोर हे सत्य आलं. म्हणतात, माझा खूप जीव वेगळा सावली, मी नाही तुझ्यापासून लांब राहू शकत आणि हे सत्य सांगितल्यावर तुझी काय अवस्था होईल हे सुद्धा मला सांगता येणार नाही. रडायला लागलेले असतात जगन्नाथजी आणि सावलीला आता खरं काय ते सांगूनच टाकतात. हे ऐकल्यावर घरच्या सगळ्या लोकांना जब्बर असा धक्का बसलेला असतो. ह्या नशिबात संतती विरय, तीच आई होऊ शकत नाहीये श्रावणी बाळा, हे कसं सांगू मी. तिला धक्का बसलेला असतो आणि सावली पटकन आता खाली बसते. सारंग जातो, अगं सावली, ती उठते आणि पटकन तिथून निघून गेलेली असते. सारंगही तिच्या मागे चाललेला असतो. जगन्नाथजी म्हणतात, थांब, तिला एकटीला थांबू दे, जाऊ नको सारंग. जगन्नाथजी म्हणतात, ती तिच्या पांडुरंगाकडे जाणार आहे आणि त्याला प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे जाऊ दे. पांडुरंगाचं आणि तिचं बोलणं होऊ दे, त्यांच्यामध्ये तू नको जाऊस. जगन्नाथजी म्हणतात, काय ना, जिथे माणसांची उत्तर संपतात तिथे देवाकडे जातो आणि त्याला उत्तर मागतो. बघू आता हिचं पांडुरंग काय उत्तर देतो. म्हणतो, जगन्नाथजी तुम्ही जे म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण मला जाऊ द्या. मला तिला एकटीला नाही सोडायचं आणि तिला एकटीला काय होईल काय नाही मला माहित नाही, त्यामुळे प्लीज मला तिच्याकडे जाऊ द्या. आणि सारंग अजिबात ऐकत नाही आणि धावतच तिच्या मागे गेलेलं असतो. भैरवीने फार मोठी चूक केलेली असते हे सत्य समोर आणून. तिथले लोक अगदी स्तब्ध उभे राहिलेले असतात, कारण हे भयान सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि हे घडावं तर सावलीसारख्या गोड मुलीच्या बाबतीत. सावली इकडे किचन मध्ये येते, तिच्या विठुरायाच्या समोर उभी राहते, त्याच्या पुढे अगदी कोलमडून पडलेली असते आणि जोरात असा हंबारडा फोडते. म्हणते, का केलं रे, इतका कसा निष्ठुर झाला ती, ही माझ्या बाबतीतच सर्वस्व मानते तुला आणि माझ्याबद्दल तू असा वागलास, विठुराया तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. त्याच पदरात हे माप टाकताना जराही तुला काही वाटलं नाही. मुली म्हणते, ज्या हाताने मनोभावी सेवा केली, इतकं काय काय केलंय मी तुझ्यासाठी, माझं सोड, माझ्या नशिबात असेल, पण यांना संतत विरह का भोगायला लागते, माझ्या सारंगने काय केलंय, सारंगचा काय दोष आहे. सावली खूप चिडलेली असते आणि खूप सारे प्रश्न विचारते तिच्या विठुरायाला. माझ्या बाबतीत झालं तिथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या सारंग सरांनी काय हे सहन करायचं. खूप खूप रडत असते बिचारी, खूप निराश झालेली असते, हताश झालेली असते. सारंगही हळूच येतो आणि सावलीच्या मागे उभा राहिलेला असतो. आता हळूच जवळ बसण्याचाही प्रयत्न करतो, कारण सारंगचीही हिंमत होत नसते, पण सावलीला आधार देणंही गरजेचं आहे. शांतपणे सारंग तिच्या जवळ बसलेला असतो. म्हणतो, आय एम सॉरी सावली, आणि सावली पटकन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि अजूनच जोरात रडायला लागलेली असते. जगन्नाथ म्हणतात, भैरवी तू जे काही केलंय ना, तुला काळ कधीच माफ करणार नाही, तुला तुझ्या पापाची शिक्षा भोगायला लागणार आहे. जगन्नाथजीची अगदी तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. जे काही भैरवी नालायकपणाने वागलेली असते ते अजिबात आवडलेलं नसतं. जगन्नाथजी म्हणतात, तुला काहीच अधिकार नव्हता सावलीला हे सगळं इतकं अमानुषपणे सांगण्याचा, तुला काहीच अधिकार नाहीये यांच्या घरात बोलण्याचा, पण तू हे केलंस. म्हणते, अधिकाराबद्दल बोलतो जगन्नाथ. जे काही जगन्नाथ बोलत असतात किंवा भैरवी जे वागली त्याचा तिला काही एक पश्चाताप झालेला नसतो. अगदी नॉर्मली जगन्नाथला प्रत्युत्तर करत असते. जगन्नाथ म्हणतात, हो भैरवी, कारण तिला जे काही सांगायचं होतं सारंगने नवरा म्हणून विश्वासात घेऊन तिला सांगितलं असतं, समजून सांगितलं असतं. तू एकदम तिच्यावर आघात केला आणि हा खूप विचित्रपणा होता. जगन्नाथ आता आवाज वाढवतात आणि म्हणतात, तू सांगणारी कोण ग? हा प्रश्न मी सुद्धा विचारू शकतेय. हा प्रश्न मला विचारणारे तुम्ही कोण? जगन्नाथजी तुम्ही कोण? माझ्या योग्य वेळेप्रमाणे, माझ्या सवडीप्रमाणे सांगितलंच असतं. माझ्या ताराचा आवाज ताराचा नसून तो सावलीचा आहे. योग्य वेळ आल्यावर सांगणारच होते मी. तुम्हाला कोणी अधिकार दिला होता हे सगळं सत्य समोर आणण्यासाठी? तुम्ही आणलंच ना सत्य, तेव्हा घेतली का माझी परमिशन? नाही ना, मग मी आत्ता का परमिशन घेऊ हे सगळं सत्य सांगण्यासाठी? तुम्ही जे केलं ना जगन्नाथजी, त्याचंच प्रत्युत्तर मी तुम्हाला दिलंय.
आणि म्हणूनच मी हे सत्य सावलीला सांगितलंय. योग्य वेळेची अधिकाराची अशी काही भाषा वापरायची नाही. माझ्या पुढे आपण जे वागलोय ना त्याचा विचार करायचा. उगाच मला शहाणपणा शिकवायला जायचं नाही. जगन्नाथजी, आलं का लक्षात? जे सत्य लपवलं ना ते माझ्या लेकराच्या भल्यासाठी, आणि तू जे सत्य लपवलं होतं ना खोटी प्रतिष्ठा लपवण्यासाठी. दोघांमध्ये फरक आहे भैरवी. जिला असं वाटत असतं की सनसनी तशी कानाखाली द्यावी या भैरवीच्या, पण मर्यादेमुळे ते थांबलेले असतात. अजूनही भैरवीवर तीळ मात्रही परिणाम झालेला नसतो. तिला काहीच वाटत नाही. मला ना त्रास झाला ना, कसं तीळ पापड होतोय ना, असाच त्रास मला झाला. असंच मी भोगलंय सगळं. असंच माझंही झालं होतं. अख्ख्या गावासमोर, अख्ख्या जगासमोर माझे धिंडवडे काढले होते ना, असंच मला झालं होतं. माझी आबरू वेशीला टांगली जेव्हा मी जे केलं ते फक्त आणि फक्त माझ्या लेकीसाठीच केलं होतं ना. बरोबर ना? कळलं का? रिअलाइज झालं का काही माझ्यावर काय बेतली असेल, मला काय वाटलं असेल? आणि मला शाजूकपणाच्या गोष्टी सांगताय. जरा स्वतः काय केले ना जगन्नाथजी, जरा अभ्यास करा. कोर म्हणतो, अच्छा बदला घेण्यासाठी आत्ता सांगितलं होय. अशा प्रकारे सावलीला दुखवलं. तुम्ही जे वागलात ना ते एकदम वाईट केलंय. हा, एकदम चुकीचं वागलात. राजकुमारही फार चिडलेला असतो भैरवीवर. म्हणते राजकुमार बदला बिदला नाही, उलट मी उपकार केले हे सगळं करून. सावलीवर उपकार. हे सत्य सारंगने एका खोलीत एकांतात सांगितलं असतं तर काय झालं असतं? सावलीला सावरू शकला असता का तो? घाबरली असती. तिने हे सगळं सत्य लपवण्याचा प्रयत्न केला असता आणि सतत भीती वाटली असती. हे जर सत्य घरच्यांच्या समोर आलं तर मी काय करू? दडपणात राहिली असती ती. रवीला काहीही वाटत नसतं. अगदी निर्लज्जपणे ती बोलत असते. रवी तोंड वर करून म्हणते की आज तो भीतीचा पडदाच फाडून टाकला. भीतीच नष्ट करून टाकली. सगळ्यांना काय ते सत्य कळालं एकदाच. उपकार केले याची जाणीव ठेवा तुम्ही. सावलीवर हे सत्य सांगून उपकार केलेत मी. विचारीला उत्तर देण्याची, तोंड देत बसायची गरज नाही ना. त्यामुळे मी जे काही केलंय ना ते योग्यच केलंय. कळालं का? म्हणतात भैरवी तुला अक्कल आहे का? अशा सत्याचा उपयोग काय? ज्या सत्यांचं सर्वस्व जळून खाक होणारे अशा सत्याबद्दल कौतुक करतीयस तू. सगळ्या लोकांची डोकं बंद पडलेली असतात त्या भैरवीच्या नालायकपणा पुढे. ते म्हणते हाच फरक आहे जगन्नाथजी तुमच्यात आणि माझ्यात. हो, मला आहे ना जगन्नाथजी प्रश्न उभे करता येतात. त्याच्यावर सोल्युशन उत्तर काहीच नसतं तुमच्याकडे. फक्त प्रश्न उभे करणं एकदम बेस्ट. त्यामध्ये तुमचा कोणी हात धरणार नाही. बरोबर ना? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भैरवी वजेकडे असतात हे विसरू नका जगन्नाथजी. क्षणी मला हे कळलं ना, सावलीच्या कुंडली संतती विरहचा योग आहे. त्या क्षणी मी ठरवलं होतं सगळ्यात आधी त्यावरचा उपाय शोधून काढला मी. तुमच्यासारखी फक्त प्रश्न धरून नाही बसले मी. तो म्हणते उपाय? जगन्नाथजी म्हणता उपाय? आणि भैरवीजी तुम्ही उपाय शोधू शकता? नियतीचा खेळ हा. कुठलीही ग्रह शांती, दान धर्म, काहीही जरी केलं ना, तोडगा काहीही काम करणार नाहीये. नियतीचा खेळ आहे. त्यापुढे कुणीच झुकवू शकणार नाही किंवा कुणीही काही तोडगाच काढू शकत नाही. म्हणते बस का जगन्नाथजी? ब्रह्मांडातलं सगळं ज्योतिषाचं ज्ञान फक्त तुम्हाला आहे का जगन्नाथजी? बाकीच्या नाही ज्ञान आहे की थोडंफार? वाटत असेल की सगळं ज्ञान तुम्हालाच हा गोड गैरसमज आणि तो पहिले काढून टाका तुम्ही. ना जगन्नाथजी, आजवर कुठलंही बाकीत खोटं ठरलं नसेल, मान्य आहे मला. पण मी जे तोडगा काढलाय ना, जे तुम्हाला दिसत नाही ना जगन्नाथजी, ती बघण्याची नजर माझ्याकडे, हे तर मान्य करायला लागणार तुम्हाला. आता सावली गळून गेलेली असते. काय करू आणि काय नाही वेड्यासारखी अवस्था झालेली असते. सारंगच्या गळ्यात पडून अशी काही ही सावली रडत असते. सारंग अगदी शांत असतो. तिला काय रडायचंय ते रडून देत असतो. स्वतःही रडत असतो. त्यालाही वाईट वाटत असतं. म्हणते सारंग सर तुम्ही सॉरी म्हणू नका. मी तुम्हाला सॉरी म्हणायला हवंय. मी तुम्हाला सुख देऊ शकत नाहीये बाप बनण्याचं. तर ते विरह माझ्या नशिबात आहे. तरीही तुम्हाला सहन करायला लागतंय सारंग सर. सॉरी मी म्हणायला हवंय. म्हणतो की तुझ्या नशिबात आहे असं म्हणतीस? तुझं नशीब तुझं कसं झालं ग? ते माझं सुद्धा आहे ना. जे काही सुख दुःख सगळं माझं सुद्धा आहे सावली. तुझ्या वाट्याला जे काही येणार ते माझ्याही वाट्याला येणार. तुझंच नशीब आहे असं कसं म्हणती? आपलं म्हणायचं आपल्या दोघांचं नशीब एक आहे, दोघांची वाट एक आहे. तर तुझं कसं म्हणतीये सावली तू? तुझं नशीब हे माझं नशीब आहे सावली, विसरू नकोस. खूप रडत असते सावलीला. खूप वाईट वाटलेलं असतं या सगळ्या गोष्टीचं. सगळ्यात जास्ती वाईट वाटतं की माझ्यासोबत सारंगलाही भोगायला लागतंय. नशिबातली कोणतीही गोष्ट मला मान्य आहे तीही पूर्णपणे. आता सावलीला अजूनच वाईट वाटतं की सारंग इतका कसा चांगला वागू शकतोय. म्हणजे तुमचं एक स्वप्न आहे ना, आपलं बाळ असावं, सुंदर असं कुटुंब तयार व्हावं, त्याच्याशी छान खेळावं, लाड करावे. हो ना सारंग सर, आहे ना तुमचं स्वप्न? मुलगी हवी होती, तिचे लाड करायचे होते, तिचा बाप म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. खूप स्वप्न रंगवली होती. स्वप्नाचं काय करू? ते स्वप्न मी कधीच पूर्ण करू शकत नाहीये सारंग सर. पण म्हणतो स्वप्नांचं काय घेऊन बसलीये सावली? तू मला स्वप्नात हवी आहे की वास्तवात? नाही ना, मला वास्तवातच हवी आहे. तू स्वप्नात नकोय. आज माझ्यासोबत आहे ना सावली तू. आज माझ्यासाठी हेच खूप आहे आणि सगळा आनंद हाच आहे सावली. काहीच नकोय सावली. बस माझं जग इथेच थांबतंय. म्हणतो तुला एक अजून गोष्ट सांगू का? लपवण्याचं अजून एक कारण होतं. जगन्नाथजींचं बाकीत खोटं ठरू शकतंय सावली, त्यामुळे मी लपवलं होतं. मी म्हणते जगन्नाथजींचं बाकीत आजवर चुकीचं ठरलेलं नाहीये. त्यांनी जो शब्द बोलला तो अखेरचा शब्द असतो ते, आणि अगदी तसंच घडत आलंय आतापर्यंत. जे काय आहे ते सत्य एक्सेप्ट केलेलं असतं, कारण तिला माहितीये जगन्नाथजी बोलले म्हणजे तो शेवटचा शब्द, त्यावर काहीच होऊ शकत नाही.
ते आणि अगदी तसंच घडणार. सारंगलाही ते माहिती असतं. सारंग तरीही मनाची जी समजूत काढत असतो किंवा हे चुकीचं ठरावं असंच त्याचा विचार असतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. मुलीच्या विठुरायाने काय ठरवलंय तिच्यासाठी आणि काय नाही त्याचं त्यालाच माहिती. आता तिलोत्तमा भैरवीच्या जवळ जाते, लगेच भैरवीच्या समोर जाते आणि हात जोडून विनंती करते, जर काही उपाय असेल ना तर खरंच सांग, मी करायला तयार आहे. काहीही उपाय असू दे भैरवी, मी करणार. रंगला सावलीला मूल तर व्हायलाच हवं, पण कसं होणार, काय होणार, तू मला सांग, काय उपाय तुझ्याकडे. तर ते विरह वगैरे हे नको, शब्द सुद्धा नकोय माझ्या घरात. कुळ नांदतंय माझ्या घरात असंच मला वाटलं पाहिजे आणि मला हे सहनच होणार नाही की माझ्या सारंगला बाळ होणार नाही, तो बाप होऊ शकत नाही. खरंच उपाय असेल ना भैरवी तर खरंच सांग, मी काहीही करायला तयार आहे. कोणताही उपाय, कोणताही तोडगा सांग, मी जे म्हणशील ते कितीही कठीण असू दे मी करेल, पण माझ्या सारंगला आणि सावलीला मूल हे झालंच पाहिजे. म्हणजे आहे ना उपाय. तिलोत्तमा, अगं एवढी काय घाबरतीये, उपाय आहे, सॉलिड उपाय. माझ्याकडे नाहीये तिलोत्तमा, तुझ्याकडे नाहीये भैरवी, मग कुणाकडे आहे? तुझ्याकडे उपाय ना, या क्षेत्रातले ज्योतिषशास्त्रातले माहीर आहेत, माहीर, महान विद्वान असे गुरुवर्य. नाव जरी घेतलं तरी जगन्नाथचे हात कानाला लागतील असे गुरु, महान पंडित ज्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. मुलीच्या कुंडलीतला संतती विरह योग याच्यावर तोडगा आहे. सगळं टुपटून काढण्याची ताकद आहे, तोडगा आहे त्यांच्याकडे. परिचित आहे, चांगली ओळखते मी त्यांना. तर मला आशा लागलेली असते एक आई म्हणून. कोण आहेत भैरवी, सांग ना ग मला, त्यांचं नाव सांग, मी जाऊन त्यांचे पाय धरेन. तर समोर येते आणि म्हणते, कुणी असू दे, लवकरात लवकर त्यांना बोलवून घ्या आणि याच्यावर काय तोडगा आहे त्यांना विचारा. आई प्लीज माईंना सांगा की लवकर त्यांना बोलवा. अमृतालाही फार वाईट वाटलेलं असते हे ऐकून. मुलीसाठी आपण सगळे उपाय करून बघू, प्लीज आई बोलवा. त्यांनाच धक्का बसलेला असतो. सावलीचं हे ऐकून आता सगळेच प्रयत्न करतात. आता नील सुद्धा समोर आलेला असतो. म्हणतो कितीही खर्च होऊ दे, फक्त हा योग टळला पाहिजे. काय उपाय आहे तुमच्याकडे तो सांगा प्लीज. मी म्हणते, हो हो हो, एवढे काय पॅनिक होताय, करते की सगळं, पण जरा शांत व्हा, गडबड करू नका, जरा शांत व्हा की. माझे पांग फेडण्यासाठी काही ना काहीतरी करालच ना, बरोबर आहे ना, म्हणजे कराल ना रे. ताराला हा भैरवीने मांडलेला तमाशा अजिबात आवडत नसतो. तारा आलेलीच नसते भैरवीच्या जवळ. चंद्रकांतजी बोलायला लागलेले असतात, भैरवीजी हे पांग वगैरे फेडण्याची काय भाषा करताय, ह्या गोष्टी करू नका हो भैरवीजी. जे काय आहे ते स्पष्ट बोला, तुमच्या मनात काय, तुम्हाला काय हवंय ना तेवढं सांगा. फार काय नकोय चंद्रकांतजी, एक लहानशी अट आहे, तेवढी अट मान्य करा, मग काय ते तोडगा लगेच सांगते. तर म्हणते भैरवीजी, सगळ्या अटी आम्हाला मान्य आहे, फक्त तुम्ही सांगा. म्हणते, हो आम्हाला सगळं मान्य आहे, तुला काय पाहिजे ना बाई ते सांग, सगळं मिळेल, पण तू आम्हाला तोडगा सांग. भैरवी म्हणते, माझी अट आहे, या घरातून मी कुठेच जाणार नाही, कायमची इथेच राहणार. तिला तो म्हणते, अगं भैरवी, या घरात माझ्या तारासोबत सन्मानाने राहणार कायमची, मी कुठेच जाणार नाही आणि जा असं कोणी मला म्हणायचं पण नाही. मात्र ताराचं डोकं फिरलेलं असतं. भैरवी काय चीज आहे तिच्या लक्षात येतं. आता साठी हा घाट घातलाय ते भैरवीने, आता ताराच्या लक्षात आलंय. फोन वर करून भैरवी तिला तुम्हाला म्हणते, मान्य आहे का, मान्य असेल तर बोल, मग पुढचं काय ते सांगते मी. तारा आता रागाने सोहमकडे बघायला लागलेली असते, कारण तारा सोहमला आधीच म्हणालेली असते की माझी आई काय आणि कुठल्या थराला जाऊ शकते मला चांगलंच माहितीये. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो हे भैरवीचं वागणं बोलणं. इथेच राहायचं म्हणते कायम, याने तर सगळ्यांना शॉक बसलेला असतो. पण तिच्याकडे सावलीसाठी एक तोडगा असतो, त्यामुळे सध्या तरी सगळे शांत असतात. ताराला इतका राग येतो की ती राग लगेच तिथून निघून गेलेली असते, कारण भैरवी जे वागते तिला अजिबात आवडलेलं नसतं. तिला तो म्हणते, अगं तारा ऐक तर मी काय सांगतेय. तो मला अगदी कोंडीत पकडलेलं असतं या भैरवीने, काय उत्तर द्यावं आणि काही नाही, काही कळत नसतं. जगन्नाथला तर इतका राग आलेला असतो, ते आता चंद्रकांतजींकडे बघत असतात, खुणावतात, हो असं म्हण. तिला तो म्हणते, भैरवी मला तुझी ही अट नाही, तू राहू शकतीस, फक्त मला सांग तू काय करणार आहे सावलीच्या बाबतीत. नाजीला असला काय राग आलेला असतो की भैरवी इथेच राहणार. सोहमला सुद्धा आवडलेलं नसतं. सोहम सुद्धा रागारागाने वर निघून जातो, कारण ताराला जर कळालं की भैरवीची अट मान्य केली आहे तिलोत्तमाने तर तमाशा उभा राहणार हे त्याला माहितीच असतं. तो लगेच निघून जातो ताराकडे. तिलोत्तमाच्या घरात चांगला खेळ मांडलेला असतो. या भैरवीने सगळ्या माणसांना एकमेकांपासून तोडण्यासाठी अगदी उभी राहिलेली असते आणि बरोबर त्याचा प्रयत्नही करत असते. राजकुमारला सुद्धा भयंकर असा राग आलेला असतो तिलोत्तमाच्या या निर्णयाचा, की ती भैरवीला इथे काय ठेवून घेतीये, इथे राहण्याचा काय संबंध आहे तिचा, तेही कायमचं. भैरवी सगळ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत असते. तारा येते आणि आता बॅग भरायला लागते. सोहम म्हणतो, तारा जरा काही घरात झालं की लगेच बॅग भरायची आणि घरातून निघून जायचं, घर सोडायचं असतं. काय करते जरा माझा तरी विचार कर ना, तू नसल्यावर मी कसा जगतो, काय जगतो, माझी काय अवस्था होते, त्याला माझाही विचार येत नाही का. हे बघ सोहम, तुला त्रास देण्याचा, तुला दुखवण्याचा अजिबातच हेतू नाहीये माझा, पण काय समोर होतंय तुलाही दिसतंय ना, काय करते ती बाई, किती खालच्या पातळीला जाऊन वागतीये, जरा तरी आहे का तिला काही तरी. काय करू मी, कशी वागू, तूच सांग सोहम. तिला मूल व्हावं असं मलाही वाटतंय, मी काय शत्रू नाही आहे तिची, पण अशा प्रकारे ही कशाला राहते घरात, कायमची राहणार त्यासाठी. आणि मॉमने ही अट लगेच मान्य केली. तू सांग मी काय चुकीचं वागतेय रे. आईला मी सहन करू शकत नाहीये, माझ्या अख्ख्या आयुष्याची राख रांगोळी केली आणि तिला माझ्या
घरात मी तिला आयुष्यभर नाही सहन करू शकत, त्यामुळे मी चालली आहे सोहम, प्लीज 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 मला समजून घे तू. नेहमीप्रमाणे तिलोत्तमा आलेली असते समजून सांगायला, पण तारा इतकी चिडलेली असते की ती पटापट तिची बॅग भरतच असते. ती सोहमचं काही ऐकत नसते. तिलोत्तमा आता हे ताराचं वागणं मागे उभं राहून बघत असते. तिलोत्तमा ताराचा हात पकडते. आपण ना एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो, त्यामुळे मी म्हणेल ते बरोबर, माझा शब्द अंतिम वगैरे वगैरे हे काही सगळ्यांसाठी आणि सगळीकडेच लागू पडत नाही. असं चालत नाही. आणि प्रश्न सारंग आणि सावलीचा आहे. पत्रिकेत जो दोष आहे तो दोष दूर करण्याचा तोडगा भैरवीकडे, आणि दोष दूर करण्याचा आपल्याला गरजच आहे. मग तोडगा तिच्याकडून घ्यायला काय हरकत आहे. आता रागत चाललेली असते ती, अजिबात भैरवीचं ऐकत, तिलोत्तमाचं ऐकत नाही. तिलोत्तमा ताराचा हात असा मागे ओढते आणि सनकन कानाखाली देते ताराच्या. सोहम म्हणतो, मॉम तू काय करतेस हे? का समजावून सांगितलं, ही ऐकत का नाहीये? मग ही चाललीच आहे का घर सोडून? सोहम म्हणते, घर सोडून जायचंय ना, माझ्या घराचा उंबारठा जो ओलांडला तर माझ्या घरात परत पाऊल टाकायचं नाही. तू खुशाल जाऊ शकतेस. तमा एवढं बोलते आणि तिथून आता निघून गेलेली असते. तारा आता शांत होते. ताराला आता रिअलाइज व्हायला लागलेलं असतं की आता या घरातून निघून गेले किंवा नाही गेले कशाने काहीच फरक पडणार नाही. तारा अगदी शांत अशी उभी राहिलेली असते. तिलोत्तमा चाललेली असते. तिच्याकडे तारा आणि सोहम फक्त बघतच थांबलेले असतात. तिलोत्तमाची वागली त्याचा जरा शॉक बसलेला असतो सोहमला की नेमकी हे चाललंय तरी काय, आई अशी कशी वागू शकतीये. आता तिलोत्तमाने सारंगला बोलवून घेतलेलं असतं आणि काहीतरी तोडगा वगैरे काढण्यासाठी महाराजांकडे जायचं असं सांगितलेलं असतं. सारंग म्हणतो, मला हे पटत नाही, अंधश्रद्धा म्हणतात त्याला, आणि त्याला मी पाठिंबा देणार नाहीये, कुठेच येणार नाहीये तुमच्यासोबत. तिलोत्तमा म्हणते, प्रश्न श्रद्धेचा अंधश्रद्धेचा नाहीच आहे, प्रश्न आशेचा आहे. जेणेकरून तू बाप होऊ शकतो किंवा सावली आई होऊ शकते, हे स्वप्न पूर्ण होईल याचा प्रश्न आहे. तिच्याकडे आहे उपाय, ते जाऊन बघायला काय हरकत आहे. म्हणतो, जगन्नाथजींचा ज्योतिषशास्त्रावर खूप खूप अभ्यास झालाय, याला काही तोड नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना मार्ग सापडत नाहीये, त्यांच्याकडे उपाय नाहीये, तर दुसरीकडे कुठे जाऊन काय उपाय आणि काय मार्ग सापडणार आहे. आई तुला तरी पटतंय का हे? रवीजी ज्या माणसाला घेऊन येणार आहे त्याचा काय असा अभ्यास असणार आहे? तो म्हणते, कळत असेल रे, जगन्नाथपेक्षा जास्तीही अभ्यास असेल, असू शकतं. जगन्नाथचा अभ्यास झाला तिथपर्यंत ठीक आहे, पण जगन्नाथपेक्षाही हुशार असेल ना तो. जगन्नाथला जी दिसलं नाही, ज्याचा उपाय त्याच्याकडे नाहीच आहे, असा उपाय त्यांच्याकडे असू शकतो ना. एक रस्ता बंद झाला म्हणून सगळेच रस्ते बंद करून जमत नाही सारंग, कुठेतरी दुसरा रस्ताही शोधायला लागतो. वेगळ्या चांगल्या ज्योतिषाकडे असू शकतो उपाय आणि आपल्याला मिळू शकतो. बघायला प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये सारंग, उगाच विरोध करायचा आहे म्हणून करू नको प्लीज. तो सगळं काही फेल झालं तर काय उत्तर आहे तुझ्याकडे? तो सुद्धा असाच म्हणाला की बस याच्या पुढे काहीच उपाय नाहीये, तर काय उत्तर आहे तुझ्याकडे? दुसरा मार्ग, मग तिसरा, मग चौथा, असे मार्ग शोधतच राहायचे, थांबायचे नाहीच का? ज्योतिषी बदलायचे, बाकी काहीच आपल्या हातात नाहीये, बरोबर ना आई? काय लावलंय तू ही त्या भैरवीच्या नादाला लागलीये. प्लीज आई थांबव हे कुठेतरी प्लीज. सारंग आता त्याच्या पद्धतीने तिलोत्तमाला समजावून सांगण्याचा खूप असा प्रयत्न करत असतो, पण शेवटी तिलोत्तमा एक आई असते आणि आईची वेडी माया असते. तिलाही कुठेतरी वाटतं की माझ्या सारंगला मूल व्हावं, बाप म्हणून त्यानेही समाजात मिरवावं, माझं गोकुळ असं छान असं नांदावं, इथे गजबजलेलं असावं. तिलोत्तमाची वेगळी समज असते आणि सारंग एक प्रॅक्टिकल विचार करत असतो. त्यामुळे तिलोत्तमाला सांगण्यात काही एक अर्थ नाही हे त्याला कळत असतं, तरी सुद्धा तो तिला समजावून सांगत असतो, पण तिलोत्तमा काय ऐकायला तयार नसते. मित्रांनो, या महा एपिसोडच्या पहिला भाग इथेच संपतोय. पुढे काय होणार आपण महा एपिसोडच्या दुसऱ्या भागात बघूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.